बघितलं मित्रांनो कसलं कडक ऊन आहे. दहाला पण झाडांची खरी किंमत तुम्हाला उन्हाळ्यातच जाणवणार. चेंडू. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज जरा लगबग आहे करा, कारण आज येणार आहेत पाहुणे. त्यासाठी मी आत्ता बाहेर निघालोय. बघू काहीतरी स्वीट घेऊन येतो. तर चला बाहेर जाऊया. आणि आजचं तापमान आहे पुण्याचं 37 डिग्री सेल्सिअस. आत्ता वाजले दुपारचे 12. अजून पूर्ण दुपार बाकी आहे. काय खरं नाही, प्रचंड गरमी होते. तर चला आता निघूया. थोडंसं मोटो व्लॉगिंगचा आनंद घ्या, कारण की सगळ्या गोष्टी आपल्या इन्क्लूड करायच्यात आपल्या व्लॉगमध्ये. बघितलं का मित्रांनो, काय कडक ऊन आहे. आत्ताच गाडी लावली होती. स्वीट असलं तर आपलं तर आयो काय बोलायचं. आज चेंडू पण येणार आहे. त्याला असं गुलाबजाम अतिशय प्रिय आहेत. इथं पाकातले आणि साखरेचे खूप गोड असतात, त्यामुळे थोडेसे मला ड्राय हवेत. बघू, इथं आमचं एक जुनं स्वीट होम आहे, तिथं मिळतात का बघूया. घेऊन पार्किंगमध्ये आल्यानंतर आईसाहेबांचा परत कॉल आला आणि त्यांनी एक गोष्ट परत सांगितली, लिंबू हवेत. असं होतं का तुमच्या बाबतीत? सगळं लिस्ट दिलेली असते आणि घरी पोचल्यानंतर परत एक काहीतरी गोष्ट आठवते, परत जावं लागतं. तर आता जाऊन येतो. बघा असं आहे की नाही, मस्त. इथून आले की डायरेक्ट धडकत जाणार. बारके आहेत, मोठे नाहीत का? कितीला आहे? 10ला? जरा मोठी पाहिजे घेऊ साईज. एवढं बारकं झाला. हे तर पिकलेच नाहीत ना, हे कच्चेच आहेत. स्वामी समर्थ महाराज की जय. झाडाची खरी किंमत उन्हाळ्यातच कळते. एवढी झाडं तोडता, वृक्षतोडी करता, पण झाडांची खरी किंमत तुम्हाला उन्हाळ्यातच जाणवणार आणि उन्हाळ्यातच जाणवते. त्यामुळे झाडं लावा आणि झाडं जगवा. काय घ्यायला आलास तू? पाव. पाव पाव घेऊया. पाव. झेंडा आपला नाही येतो. झेंडा नाही, आपलं नाही येते. आपल्याला काय घ्यायचंय? पाव. काय घ्यायचंय? पाव. बघा चला, तयार आहे. चेंडू. संध्याकाळची वेळ होती. भाजीपाला घ्यायला बाहेर पडलो. सोडा प्यायची इच्छा झाली. आईसाहेबांनी 2 सोडा एकत्र केले, किवी आणि ब्लूबेरी. आणि मी आपलं साधं ऑरेंज सोडा. प्रचंड उकाडा आहे. आत्ता आम्ही जस्ट घरी पोचलेलो आहे आणि तापमान खूप होतं आज पुण्यामध्ये. जवळपास 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. आणि ते आता रात्री खूप जास्त जाणवतं आहे. दिवसभर सगळं बिल्डिंग स्लॅब सगळं तापल्यामुळं चांगलं जाणवतं आहे. आता बघितलं, सोडा पण घेतलाच, कारण गरमी सहन होत नव्हती. आणि आता हे कॉर्नेटो, ह्याच्याने आता हा ब्लॉग आपण एंड करूया. तुम्हाला या ब्लॉगमध्ये कोणताही पार्ट आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओसुद्धा चेक करू शकता, तुम्हाला नक्की आवडतील. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.